अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे, अशा अनेक जमिनीवर त्यांचा डोळा आहे. आणि हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातल्या देवस्थानाच्या प्रत्येक धर्माच्या जमिनी हे ताब्यात घेऊन त्याच्यावरती आपल्या उद्योगपतींना टॉवर्स उभे करण्याची संधी देईल. राऊत साहेब, अमेरिकेत सध्या जे घडते आहे, राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक होऊन अवघे 2 महिने उलटत नाहीत, तोच ट्रम्प यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यांना उद्योगपती एलन मस्क यांची ट्रम्पशी असलेली युती मान्य नाही आणि तो असंतोष अमेरिकेच्या रस्त्यावर पाहायला मिळतो. अमेरिकेच्या जनतेचं त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. लोकशाही काय असते आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता काय करू शकते हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जसं दिसलं तसं आत्ता अमेरिकेत दिसतं आहे. अमेरिकेतल्या 50 राज्याची जनता, 50 राज्यातली जनता ही ट्रम्प आणि उद्योगपती मस्क म्हणजे तिकडले अडाणी त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेली. आणि कोणाला वाटत असेल की अमेरिकेत जे घडले ते भारतात घडणार नाही, भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे. आणि ते होणार. हा देश विकला जातोय, जसं अमेरिका एलन मस्कला विकली जाते तसं हा देश मोदी आणि अमित शहांच्या लाडक्या उद्योगपतींना विकला जातोय. आणि वक्फ बोर्डाचं बिल ही त्याची एक महत्त्वाची पायरी आहे. सर्व काही अडाणींच्या घशात जात आहे हे स्पष्ट दिसतंय, धारावीपासून ते वक्फ बोर्डापर्यंत. एलन मस्कला सुद्धा त्याच पद्धतीनं अमेरिका विकली जाते ट्रम्पकडून. आणि या देशामध्ये सुद्धा, या देशातल्या राज्यात गावागावामध्ये सुद्धा अमेरिकेप्रमाणे लोक रस्त्यावरती उतरून क्रांतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. पण जो आक्षेप आहे तो उद्योगपती एलन मस्क यांचा सरकारी धोरणांमध्ये असलेला मग आमच्याकडे नाही का हस्तक्षेप? म्हणजे पहिला जो निर्णय झाला सरकारी नोकऱ्यांमध्ये कपात, तो जो हस्तक्षेप वाढतो आहे त्याला जास्त विरोध आहे. म्हणजेच उद्योगपती तुमचा लाडका असल्यामुळेच तो हस्तक्षेप करू शकतो ना एलन मस्क. जसं या देशामध्ये 2 किंवा 4 उद्योगपती या देश चालवत आहेत, हस्तक्षेप करत आहेत, त्यांच्या सोयीनं धोरणं बदलली जात आहेत, कामगार कायदे बदलले जात आहेत. हे त्यांच्यासाठीच आहे ना. लोक रस्त्यावरती देशात सुद्धा येणार आहेत. हिंदुस्थानमध्ये सुद्धा अमेरिकेतल्या 50 राज्यात ज्याप्रमाणे जनता रस्त्यावर उतरली आहे, उद्या ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये घुसून ट्रम्पला फटकवलं तरी आश्चर्य वाटणार नाही. या देशातसुद्धा तेच घडणार आहे. म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी 2025चा काळ पूर्ण करतील का, मला शंका वाटते. 3000 ने मार्केट कोसळलेलं आहे. याचा परिणाम जो आहे मार्केट, शेअर मार्केट, सेन्सेक्स 3000 अंशांनी कोसळलं. हो, पण मोदी परदेशात आहेत, फिरतायत. त्यांना देशामध्ये काय कोसळलं आहे याचं काय पडलं आहे? ते 20,000 कोटीच्या अलिशान विमानातून फिरतायत. परदेशात जाऊन परदेशी पंतप्रधानांना मिठ्या मारतायत आणि त्यांच्या अंधभक्त इथे बघा मोदींचं परदेशात काय स्वागत होत आहे. परदेशामध्ये कोणत्याही प्रधानमंत्री गेला तरी असंच स्वागत होतं आमचं. तो देशाच्या प्रधानमंत्र्यांचं स्वागत आहे, मोदीचं नाही. एकनाथ शिंदेच्या काळातील एक जो प्रकल्प होता जो कोयना, काल मी त्याच्यावर बोललेलो. पण राऊत साहेब, माणिकराव कोकाटेंनी जे त्यांनी विधान केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याबद्दल काय सांगा? काय बोलता की माफी मागायला पाहिजे? सर, टेरिबली मार्केट डाउन हुआ है आज इंडिया का. टेरिबली मार्केट डाउन हो गया है, लेकिन टेरिबली मार्केट डाउन होने का कोई असर मोदी और शाह जी के ऊपर नहीं दिखता है. अमेरिका में जिस प्रकार से लोग सड़क पर उतरे हैं, क्यों, जो एक वहाँ अलायंस हुआ है प्रेसिडेंट ट्रम्प एंड एलन मस्क में, एक अलायंस हुआ है और एलन मस्क पूरा देश कंट्रोल कर रहा है. पूरा शेयर बाज़ार वहाँ का उद्योग, वहाँ की फिनांस, हमारे देश में भी यही हो रहा है. शेयर बाज़ार से लेकर पूरा आर्थिक जो क्षेत्र है वो एक उद्योगपति मोदी जी और अमित शाह 3 लोग कंट्रोल कर रहे हैं. अमेरिका के 50 स्टेट में, 50 स्टेट में लाखों लोग सड़क पर उतरे हैं डेमोक्रेसी बचाने के लिए. हमारे देश में भी जल्द ही, मुझे लगता है, मुझे विश्वास है, इस देश को बचाने के लिए, इस देश का डेमोक्रेसी बचाने के लिए, इस देश का फ्रीडम बचाने के लिए हमारे देश में भी इस प्रकार से रिवोल्यूशनरी
कदम लोग उठा सकते हैं। सर इंडियन सेबी ने जो काम नहीं किया